नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. जर चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आपण पाहणार आहोत बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्राचे काही महत्त्वपूर्ण प्रश्न. चला तर मग सुरुवात करूया. अध्ययन हे निर्माण करू शकत नाही असा प्रश्न आहे. कुशल व्यक्ती, ज्ञानी व्यक्ती, प्रौढ व्यक्ती किंवा उत्तम शारीरिक बांधव. काय असेल याचं योग्य उत्तर? तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये 5वा पर्याय सुद्धा असतो. 3 किंवा 4 दोन्ही असा असतो. तर यामध्ये काय उत्तर आहे? कधी कधी 5 पर्याय सुद्धा दिलेले असतात. तर यामध्ये 3 आणि 4 हे दोन्ही असं याचं योग्य उत्तर असेल जर 5वा पर्याय असेल तर. प्रौढ व्यक्ती आणि उत्तम शारीरिक बांधा अध्ययन निर्माण करू शकतो का? नाहीये, हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न काय दिलाय? मानस रोग तज्ज्ञानुसार उच्च क्षमता, उच्च सृजनशीलता आणि उच्च वचनबद्धता आहे. कौशल्य, प्रतिभाशाली, प्रतिभा किंवा सृजनशीलता. काय असेल याचं योग्य उत्तर ते आपल्याला सांगायचंय. तर प्रतिभाशाली हे आपलं योग्य उत्तर आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न काय दिलेला आहे. तारुण्याची सुरुवात हे याचे उदाहरण आहे. मानसिक वय श्रेणीबद्ध प्रभाव, मानकी वय श्रेणीबद्ध प्रभाव, मानकी इतिहास श्रेणीबद्ध प्रभाव, बिगर मानकी आयुष्य घटना, बिगर मानकी सामाजिक भावनिक घटना. तारुण्याची सुरुवात हे याचे उदाहरण आहे. कशाचं उदाहरण आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. जे काही मानकी वय श्रेणीबद्ध प्रभाव हे आपलं तारुण्याची सुरुवात हे याचं उदाहरण आहे. पुढचा प्रश्न. बरेच वयस्क लोक वयानुसार शहाणे होतात, परंतु आकलनात्मक वेग चाचणीत फारशी चांगली कामगिरी करीत नाहीत. यामुळे जीवनकाळाशी संबंधित या कल्पनेस बळ मिळते. ही विकास असा असतो बहुदिशांनी होणारा, आयुष्यभर होणारा किंवा बहुमितीय. काय असेल याचं योग्य उत्तर? तर बहुमितीय हे आपलं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. एका व्यक्तीच्या जन्माला आल्यापासूनच्या वर्षांची संख्या ही याची महत्त्वाची व्याख्या आहे. कालिक वय, जैविक वय, मानसिक वय किंवा ऐतिहासिक वय ते आपल्याला सांगायचंय. तर कालिक वय हे आपलं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. एक मूल या वयाचे असल्यास त्याला तान्हे बाळ म्हटले जाईल. 0 ते 10 महिने, 12 ते 36 महिने, 36 आणि महिने 4 वर्ष, 36 महिने 6 वर्ष. तान्हे बाळ आपण कुणाला म्हणतो? याचं उत्तर तर सर्वांना माहीतच आहे. 12 ते 36 महिन्याच्या दरम्यान जे बाळ असतं त्याला आपण काय म्हणतो? तान्हे बाळ असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न. पौगंडावस्थेसाठी कोणते विधान खरे आहे? पौगंडावस्था ही सामान्यपणे किशोर वयाशी संबंधित असते. पुढचा. पौगंडावस्थेचा शेवट आणि प्रौढत्वाची सुरुवात हे देश कार्यागणिक वेगवेगळे असतात. पौगंडावस्थेत लिंग, अवयव, उंची, वजन व स्नायूंचे वस्तुमान तसेच मेंदूमध्ये बदल या प्रामुख्याने होतात. वरीलपैकी सर्व पौगंडावस्थेत कोणते विधान खरे आहे ते आपल्याला सांगायचं आहे. काय असेल याचं योग्य उत्तर? तर वरीलपैकी सर्व हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. समाज एखाद्या व्यक्तीकडून तिच्या वयानुसार वागण्याची अपेक्षा करतो. तिचा अर्थ काय? जैविक वय, सामाजिक वय, मानसिक वय किंवा ऐतिहासिक वय. समाज जेव्हा आपल्याला सांगतो आपल्या वयानुसार वागण्यासाठी तर काय असेल ते सामाजिक वय असेल, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. 17 ते 30 वयोगटातील व्यक्ती अशा तऱ्हेने ओळखल्या जाण्याची शक्यता असते. खूप प्रिंटिंग मिस्टेक आहे विद्यार्थी मित्रांनो. तऱ्हेने आहे इथे नुकतेच चालू लागलेले मूल, किशोरवयीन, तरुण प्रौढ किंवा नवजात. 17 ते 30 वयोगटातील व्यक्ती कशा तऱ्हेने ओळखल्या जाण्याची शक्यता असते ते आपल्याला सांगायचं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे तरुण प्रौढ, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. भारतात अल्पवयीन वय काय आहे? भारतामधलं अल्पवयीन काय मानलं जातं की ते बाळ अल्पवयीन आहे? 14 वर्ष, 16 वर्ष, 18 वर्ष किंवा 17 वर्ष. अल्पवयीन मुलाचा कालावधी किती आहे? किती वर्षापर्यंत आहे? तर 18 वर्ष हे आपलं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न. मुलासाठी यश प्राप्त करण्याचे वय म्हणजे मुलाची एखाद्या विशिष्ट विषयातील प्राप्तता पातळी त्याच्या कालक्रमानुसार असलेल्या वयाच्या अनुषंगाने. मुलाचे मानसिक वय, मुलाचे शैक्षणिक वय किंवा वरीलपैकी कोणतेही नाही. काय असेल याचं योग्य उत्तर? मुलाची एखाद्या विशिष्ट विषयातील प्राप्तता
पातळी त्याच्या कालक्रमानुसार असलेल्या वयाच्या अनुषंगाने म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. विद्यार्थी मित्रांनो, आमची ऑनलाईन बॅच सुद्धा आहे. जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर आमचा संपर्क क्रमांक आहे इथे 96 65 48 40 48. तर वैशिष्ट्ये काय आहेत बघा. मोफत नोट्स मिळतील, टेस्ट ई-बुक, डिजिटल बोर्डवर लाईव्ह क्लास होतील, सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर असतील, मोफत टेस्ट सिरीज असतील, जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण असेल आणि लेक्चर मिस झाल्यास अनलिमिटेड वेळात तुम्ही पाहू शकता. या संपर्क क्रमांकावर संपर्क करून तुम्हाला जर जॉईन करायचं असेल तर तुम्ही ऑनलाईन क्लाससुद्धा जॉईन करू शकता. चला पाहूया पुढचा प्रश्न काय दिलेला आहे. व्यक्तिमत्व विकास म्हणजे हे वगळता सर्वच. संज्ञानात्मक, भौतिक, वातावरणीय किंवा भावनिक. काय असेल याचं योग्य उत्तर. व्यक्तिमत्व विकास म्हणजे भौतिक हे वगळता सर्वच. भौतिक वगळता सर्वच असं सांगितलेलं आहे. म्हणजे संज्ञानात्मक आहे, वातावरणीय आहे, भावनिक आहे व्यक्तिमत्व विकास. पुढचा प्रश्न पाहूया. अधिक इतरांसारखे असण्याचा विश्वास बदलणे, परिवर्तन, सामाजिकरण, अनुरूपता किंवा यापैकी एकही नाही. इतरांसारखा असण्याचा विश्वास बदलणे म्हणजे काय, तर याचं योग्य उत्तर काय आहे. परिवर्तन हे आपलं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. एखाद्या मुलाला चित्त एकाग्र करणे जमत नसल्यास त्याला यापासून दूर ठेवले पाहिजे. प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ, कच्चा भाजीपाला, फळे किंवा तृणधान्य. चित्त एकाग्र करायला जमत नसेल तर त्या मुलाला काय केलं पाहिजे. इथे विद्यार्थी मित्रांनो पर्याय चुकीचे दिसत आहे. दुसऱ्या ह्याचे पर्याय आलेले आहेत इथे. एखाद्या मुलाला चित्त एकाग्र करणे जमत नसल्यास त्याला कशापासून दूर ठेवले पाहिजे. दूरदर्शन, टेलिव्हिजन अशा ज्या वस्तू आहेत त्यापासून दूर ठेवले पाहिजे हे याचं योग्य उत्तर आहे. तर इथे चुकीचे पर्याय दिलेले आहेत. पुढचा प्रश्न पाहूया काय दिलेला आहे. विध्रुवीय व्यक्तिमत्वाच्या भावना एक वेगळता खालील सर्व असतात. लहरीपणा, अत्याधिक नियोजन, पैसे खर्च करणे किंवा भ्रम. काय असेल याचं योग्य उत्तर. तर लहरीपणा हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. व्यक्तिमत्वाच्या अंधाऱ्या नकोशा वाटणाऱ्या व आदिम बाजूचे प्रतिनिधित्व करणारे आदिम रूप भूमिका आहे, सावली आहे, नर प्रतिमा आहे किंवा नारी प्रतिमा आहे. व्यक्तिमत्वाच्या अंधाऱ्या नकोशा वाटणाऱ्या व आदिम वस्तूचे बाजूचे प्रतिनिधित्व करणारे आदिम रूप म्हणजे काय आपल्याला सांगायचंय. तर सावली हे आपल्याला योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. गुंतागुंतीची नाती समजून घेणे, आकस्मिक कारण आणि समस्या सोडवण्याच्या क्षमतेला म्हणतात. अस्थिर बुद्धिमत्ता, वैयक्तिक चाचणी, बौद्धिक प्रतिभा किंवा मानसिक वय. काय असेल याचं योग्य उत्तर. तर अस्थिर बुद्धिमत्ता हे आपलं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक 1. चला पाहूया पुढचा प्रश्न. सामाजिक संवादातील कमजोरी, सामाजिक संवाद आणि सामाजिक कल्पकता यात दिसून येते. कशामध्ये दिसून येते ते आपल्याला सांगायचं आहे. डाऊनचे संलक्षण, एस्पर्जरचे संलक्षण, मानसिक दुर्बलता किंवा यापैकी एकही नाही. सामाजिक जे संवादातील कमजोर आणि सामाजिक संवाद आहे ते कशामध्ये दिसून येते. या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय निवडायचे. तर याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो एस्पर्जरचे जे संलक्षण आहे त्यामध्ये हे दिसून येतात. पर्याय क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर आहे. एखाद्याला प्राथमिकपणे त्याच्याबद्दलची असलेली चिंता जाणवणे या अभिमुखतेला म्हणतात. सामाजिक सत्व, आत्मगर्व, व्यक्तिगत सत्व किंवा संबंधित सत्व. म्हणजे स्वतःबद्दलची चिंता जर भासावत असेल तर काय म्हणतात त्याला. व्यक्तिगत सत्व. तर याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर आहे. प्रतिभासंपन्न मुले अशी असतात. आपल्या गरजाबाबत आग्रही नसणे, स्वतंत्रपणे निर्णय घेणारी, शिक्षकावर अवलंबून नसणारी, स्वभावाने अंतर्मुख. प्रतिभासंपन्न मुले कशी असतात ते आपल्याला सांगायचं आहे. तर स्वतंत्रपणे निर्णय घेणारी म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. ज्या कारणाने विद्यार्थ्यांमध्ये निराशा निर्माण होते, उद्दिष्टामध्ये संघर्ष, प्रोत्साहनांचा अभाव, वैयक्तिक अपंगत्व किंवा वरीलपैकी एकही नाही. काय असेल याचं योग्य उत्तर. तर याचं उद्दिष्टामधील संघर्ष हे याचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. आक्रमकतेचे कारण हे आहे. काय आहे. जन्माच्या प्रवृत्ती,
मुलाचे पालनपोषण, निराशा किंवा हे सर्व. आक्रमकतेचं कारण कोणतं आपल्याला सांगायचं आहे, तर याचं योग्य उत्तर आहे हे सर्व. पर्याय क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. सहज प्रभूत जीवनात आवेग जे आयडीला उत्साहित करतात त्यांना म्हणतात. अतिअहंकार, प्रक्षेपक, कामवासना किंवा सुसूत्रीकरण. काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे कामवासना. पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. चौथा प्रश्न. आंतरवैयक्तिक बुद्धिमत्ता आहे व्यक्तीच्या भावना, हेतू आणि इच्छांबद्दल जागरूक करणे. एखाद्याच्या आंतरिक सामर्थ्य आणि मर्यादांना निर्देशित यापैकी एकही नाही किंवा या दोन्ही आहेत. तर याचं योग्य उत्तर काय? तर व्यक्तीच्या भावना, हेतू आणि इच्छाबद्दल जागरूकता करते. हे एखाद्या आंतरिक सामर्थ्य आणि मर्यादांना निर्देशित करते. म्हणजे योग्य पर्याय 1 व 2 दोन्ही हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. अतिलैंगिक भूक, हायपरसेक्सुअलिटी ही संज्ञा अति प्रमाणातील लैंगिक गतिविधी सूचित करते आणि तिचा संबंध पुढीलपैकी कशाशी जोडण्यात आलेला आहे ते आपल्याला सांगायचे आहे. असामान्य लैंगिक क्रियाशीलता, पॅराफिलिया, चिंता, नैराश्य किंवा यातील सर्व. काय असेल याचं योग्य उत्तर? तर यातील सर्व हे आपलं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. व्यक्तिमत्व हा शब्द पर्सोना या शब्दावरून आलेला आहे. त्याचा अर्थ असा होतो. नाटकीय मुखवटा, आत्मा, स्व वरीलपैकी कोणतेही नाही. तर नाटकीय मुखवटा हे याचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. भावनात्मक प्रतिसादासोबत इतरांच्या भावनांवर प्रतिक्रिया देणे म्हणजे काय? सहानुभूती, सहानुभूती, भावहीनता यापैकी एकही नाही. समानुभूती किंवा सहानुभूती. काय असेल याचं योग्य उत्तर? तर भावनात्मक प्रतिसादासोबत इतरांच्या भावनांवर प्रतिक्रिया देणे. काय असेल याचं योग्य उत्तर? समानुभूती हे याचं योग्य उत्तर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. एका व्यक्तीचा असा ठाम विश्वास आहे की संगोपनाचा त्याच्या मुलाच्या विकासावर अतिशय परिणाम होतो. तो त्याच्याशी सहमत होणार नाहीचे महत्त्व, अनुवांशिक घटक, समवयस्क लोकांमध्ये मिसळण्याची संधी, घरातील आनंद, आईवडील प्रदर्शित करीत असलेला प्रेमळपणा. एका व्यक्तीचा असा ठाम विश्वास आहे की संगोपनाचा त्याच्या मुलाच्या विकासावर अतिशय परिणाम होतो. तो कोणत्या गोष्टीशी सहमत होणार नाही ते आपल्याला सांगायचं आहे. तर काय असेल याचं योग्य उत्तर? अनुवंशिक घटक हे आपलं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. मला एक मूल द्या, मी त्याला मला आवडेल तसा विकसित करीन हे विधान यावर भर देते. पर्यावरण, अनुवंशिकता, ए आणि बी दोन्ही वरीलपैकी काहीही नाहीये. तर पर्यावरण हे याचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर आहे. विद्यार्थी सामाजिक वर्तनातूनही प्रशिक्षित होऊ शकतात. अभ्यासक्रम, शाळेतील सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम, शिस्त, वर्ग, शिकवणी. काय असेल याचं योग्य उत्तर? विद्यार्थी सामाजिक वर्तनातूनही प्रशिक्षित होऊ शकतात. सामाजिक वर्तन म्हणल्यानंतर काय? शाळेतील सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम हे याचं योग्य उत्तर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि तुमच्या काही कमेंट असतील त्यासुद्धा मला कळवा, म्हणजे माझ्यामध्ये सुधारणा करता येतील. जर चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. ऑनलाईन क्लास जॉईन करायचा असेल तर आमचा संपर्क क्रमांक तुम्हाला माहीतच आहे. 96 65 48 40 48 या नंबरवर संपर्क करून ऑनलाईन क्लाससुद्धा जॉईन करू शकता. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.